हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी एवढी छान रेडी झालेली आहे आणि मी माझा लुक आजचा कसा केला आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते। मी कसं मेकअप केलं, कुठले प्रोडक्ट्स यूज केले आणि एवढ्या छोट्या केसांची पण हेअरस्टाईल कशी केली ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। आणि सोबतच वटपौर्णिमा आहे, त्याच्या निमित्ताने तुम्ही घरच्या घरी असं सिंपल एकदम कमी साहित्यांमध्ये कसं रेडी होऊ शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो चला मग आता स्टार्ट करूया व्हिडिओ। लेट्स गेट रेडी विथ मी। सगळ्यात आधी मी हे सेटाफिलचं क्रीम यूज करते जे ड्राय स्किनसाठी आहे। एक लेयर ऑलरेडी लावला आहे मी, आता हा सेकंड लावला। याच्यानंतर प्राइमर यूज करते, फाउंडेशन आहे ते यूज करणार आहे आणि एकदम मिनिमम बेस आणि एकदम नॅचरल लुक ठेवायचा आहे मला। फिट मी मेबलिनचं फाउंडेशन आहे, 230 शेड आहे माझा, SPF 22 याच्यामध्ये ऑलरेडी आहे। याला तुम्ही ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करू शकता और तसंच मी बोटांनी फिंगर्सच यूज करते माझे। आणि फाउंडेशन लावताना मान आणि आपले कान ह्या दोन गोष्टी कधीच नाही विसरायच्या। मला जर जास्त डार्क सर्कल्स असतील तर तुम्ही करेक्टर यूज करू शकता, पण मला आतापर्यंत नव्हते, आता आहेत थोडे, तर मी यूज करतच नाही करेक्टर, माझ्याकडे आहे पण नाही। डायरेक्ट आपण घेऊया कन्सिलर। मी काही प्रो नाही आहे, मी माझा मेकअप कसा केला हे तुमच्याबरोबर शेअर करते। कन्सिलर हा मी नेहमी आपला एक शेड डाऊन यूज करते, एक शेड अप यूज करते सॉरी। आणि कन्सिलर हा तसाच यूज करायला पाहिजे, फक्त हे ब्लेंड चांगलं झालं पाहिजे। चांगलं ब्लेंड झालं की व्यवस्थित दिसतं। तुम्ही ब्युटी स्पॉन्जचा पण यूज करू शकता, मी कधी कधी करते, कधी कधी नाही करत। देन आता आपण थोडं सेटिंग पावडरनी हे सेट करून घेऊ आणि नंतर मग कॉम्पॅक्ट पावडर यूज करू। हे माझ्याकडे लूज पावडर आहे, रोज पावडर लॅक्मेचं। सगळ्याचे मी तुम्हाला प्रॉडक्ट्स कुठले यूज करते सोबतच सांगते। कन्सिलर मी स्विस ब्युटीचं यूज करत आहे आणि हे मी खूप साऱ्या ज्या मेकअप रिलेटेड कॉन्टेंट टाकतात ना त्यांच्याकडनंच बघितलं होतं आधी, नंतर हे परचेस केलं। लूज पावडरच्या आधी मी मानेला लावून घेतलं लूज पावडर। आता याच्या आधी आपल्याला फेसला लावायच्या आधी काय करायचं आहे, हे माझ्याकडे स्विस ब्युटीचंच आहे आय थिंक, नाही हे ग्लोबल ब्युटी लिमिटेड आहे, मला पण आठवत नाही हा कुठला ब्रँड होता। सो याच्यामध्ये कॉन्टोर, ब्लश आणि हायलायटर अशा गोष्टी आहेत। सो आधी मी कॉन्टोरिंग करून घेते। त्याला तुम्हाला पुसायचं नाही, हे असं डॅप करायचं आहे। आता तुम्ही असं पण जेव्हा करणार, माझ्या याला प्रोडक्ट आहे बरंचसं, तर ते चिपकून राहतं आणि तसा पण आपला फेस जो आहे हा मॉइस्ट असतो जेव्हा आपण फाउंडेशन आणि क्रीम्स यूज करतो त्या टाईमला, तर हे आपोआप एकदम इझिली ब्लेंड होतं। नोज कॉन्टोरिंग करून घेऊ। मी युजली असं करत असते, पण आता नेल्समुळे काय माहिती जमणार की नाही। प्रॉपर एक्सटेन्शन्समुळे ते जमत नाही आहे प्रॉपर बेसिकली। आणि थोडं तुमचं नाक सरळ दिसायला हेल्प होते। आणि यानंतर आता कधी कधी मी डिरेक्ट ब्लश लावते, नंतर पावडरनी पूर्ण मेकअप सेट करते, लॉक करते, किंवा आत्ता तसं नाही करणार आहे। मी लूज पावडर यूज करून घेते। सगळ्या स्टेप्स मे बी माझ्या इकडे तिकडे झाल्या असतील, प्रॉपर नसेल, पण मी असंच करत आहे। अजून मला आयलायनर आणि थोडासा हे पण लावायचा राहिला बाकी, मस्कारा वगैरे। ब्रशने थोडं व्यवस्थित पावडर लागतं म्हणून मग मी ब्रश यूज करते।
म्हणजे जास्त एक्सेस पावडर लागत नाही. आणि जर तुम्ही याच्यासोबत जो स्पंज येतो त्यांनी लावलं तर मग खूप हलक्या हाताने लावायला पाहिजे, तरच आपण जर एकदम हलक्या हाताने लावलं तर एकदम प्रॉपर लागू शकतं पावडर. हा माझा हाफ लुक झालेला आहे. आता याच्यामध्ये फक्त मला ॲड करायचं आहे ब्लश आणि आय शॅडो. ब्लशसाठी मी हा सेम ब्रश यूज करत आहे. ब्लश तुम्हाला जसा वाटतो तसा लावू शकता. एकतर फक्त असा एवढा किंवा मी असा लावते. मला असा माझी पद्धत, मला असे चांगले वाटतात माझे चीक बोन्स. आणि मी थोडा जास्त ब्लश यूज केला आहे. आता तुम्हाला जास्त रेड दिसत असेल कारण तिथे जाईपर्यंत याची ना हा असा लॉंग लास्टिंग नाही आहे हा वाला प्रोडक्ट जे मी यूज करत आहे. तर म्हणून मग मी थोडं एक्सेस यूज केलं याचं फक्त ब्लश. ते थोडंसं वॉशआउट होऊन जाणार, म्हणजे ते नॉर्मलपर्यंत येऊन जातं थोड्या वेळात. हे स्विस ब्युटीचंच पॅलेट आहे माझ्याकडे. याच्यामधला मी ब्राऊन शेड यूज करत आहे. आय शॅडोचा गोल्डन आणि ब्राऊन. आणखी हे पण एक पॅलेट आहे माझ्याकडे. याचं तुटलं आहे थोडं, पण हे नॉर्मल यूजला आहे. तसं तर मग तुम्ही चांगलं तुम्हाला कशामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर हुडा ब्युटीचे प्रॉडक्ट्स खूप छान आहेत. हा आय शॅडो ब्रश. तर जोपर्यंत आय शॅडो चांगलं ब्लेंड होणार नाही तोपर्यंत ते छान दिसणार नाही. म्हणून मग तुम्ही ब्लेंडिंग एकदम प्रॉपर करा. आता हा एक शेड झालेला आहे माझा लावून. मी सेकंडवाला हा त्याचा रेड कलर आहे म्हणून हा थोडासा असा पीच कलर आहे याच्यामध्ये, ऑरेंजिश पीच. सो हा यूज करते. तुम्हाला लगेच दिसत असेल फरक. इकडे गोल्डन आहे, इकडे ऑरेंज आहे. असा लुक झालेला. आता तरी पण सगळं व्हाईट दिसत आहे. काजळ वगैरे सगळं फिल केलं प्रॉपर. आणि मग मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. याच्यामध्ये थोडंसं ब्युटीमध्ये थोडं जास्त व्हाईटिश दिसते, तर तुम्हाला एक प्रॉपर लुक कळेल माझा. मी मेबलिनचंच हे फिट मी मॅट प्रो यूज करते. हे नॉर्मल टू ऑइली स्किन आहे, पण माझी स्किन ड्राय आहे, पण मला हे चांगलं वाटलं. तुम्ही लगेच फरक बघू शकता या दोन साईडमध्ये. इकडचा एकदम असा छान झालेला आहे, पूर्ण ब्लर झालेले आहेत, त्या पण इम्परफेक्शन्स होतं ते. आणि इकडे अजून व्हायचं आहे. तर आता इकडे मी पावडर लावलेलं आहे, इकडे लावायचं आहे. आणि हे असं डॅप करूनच लावायचं आहे पावडर, असं पुसायचं नाही आहे. मेकअप स्टेप्स ना बऱ्याचशा माझ्या चुकल्या आहेत, म्हणजे मी कधी पण कोणत्या पण केल्या. पण हा मी पुन्हा सांगते की हा मी कसा मेकअप केला हे मी तुम्हाला दाखवत आहे. इट्स नॉट अ प्रो मेकअप की तुम्ही असा करायला पाहिजे वगैरे. तुम्ही असा करू शकता. रिझल्ट कसा येतो ते मी तुम्हाला दाखवते. एंड रिझल्ट. आणि खूप जास्त गरम होतं म्हणून मग फॅन बंद नाही करू शकत. स्पेशली मेकअप करताना तर नाहीच करू शकत. आता फक्त हेअरस्टाईल बाकी आहे माझी, जी हेअरस्टाईलिस्ट करून देणार आहे. मी तुम्हाला दाखवते हेअरस्टाईल. पण मी सगळं आणलेलं आहे, गजरा वगैरे. मेकअप हा फोटोशूटचा आहे म्हणून मग मी कॉम्पॅक्ट थोडं जास्त यूज करते. नाहीतर मग तुम्ही थोडं बस एक तुम्ही यूज करा एकदा, बस तेवढं इनफ आहे. मी 2 लेअर यूज केल्या आहेत याच्या कॉम्पॅक्टच्या. आणि फाउंडेशनसुद्धा तुम्ही एकच लेअर यूज करा. मी पण एकच लेअर यूज केली आहे. तुम्हाला जास्त कव्हरेजसाठी तुम्ही 2 लेअर यूज करू शकता, पण मी नाही केलं तसं. आता फायनल काजल, आयब्रो पेन्सिल आणि लायनर एवढंच राहिलं आहे. हे काजळ लावलं, हे शुगरचं काजळ आहे. आणि हे लावलं की माझ्या डोळ्यातनं आणि नाकातनं पाणीच येतं. काय माहिती, मी हे फर्स्ट टाईमच यूज केलं. त्याच्या आधी मी नायकाचंच यूज करायची आणि ते बेस्ट काजळ आहे. स्मज प्रूफ आहे, प्राईजमध्ये पण कमी आहे. पण हे मला ना म्हणजे असं वेगळं वाटलं थोडं की पाणीच येतं माझ्या नाकातनं, नेहमीच आहे असं. 2 कलरची आयब्रो पेन्सिल आहे. लिप लायनर,
मामाअर्थचे रेड आणि पिंक असे हे दोन माझ्याकडे आहे. हा आहे मेलॉन रेड आणि हा कॅलिफोर्निया पिंक. तर हे दोन्ही पण मिक्स करून मी लावते बिकॉज याचा रेड मला छान आहे. हा रेड पण मला एवढा पण नाही आवडत. हा लावल्यानंतर माझ्या स्किनवरती नाही आवडत. हा जास्त हे डार्क दिसते हा शेड, म्हणून मग मी याच्यावरती थोडा हा कॅलिफोर्निया पिंक यूज करत आहे, थोडा याला बॅलन्स आउट करण्यासाठी. स्विस ब्युटीचा हायलायटर आहे जे मी यूज करत आहे. लॉंग लास्टिंग आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही. क्रीम हायलायटर आहे आणि मस्त आहे, पण हे जास्त असं ग्लॅम ड्यू लुक देण्यासाठी ती चांगलं आहे.